अल्प कालावधीमध्ये आमच्या भगवान महाराजांच्या आणि रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराजांच्या सहवासात म्हणून ही माणसं जोडण्याचं काम केलं। खूप कालावधी कमी सापडला, पण कमी कालावधीमध्ये हे असं वैभव अगदी कमी कालावधीमध्ये आमच्या रोहिदास महाराजाला प्राप्त झालं। आणि पारमार्थिक जीवनामध्ये वाटचाल करत असताना किंबहुना शालेय शिक्षण जरी पाहिलं तर नागरिक शास्त्राचे म्हणणं तेच आहे की 3 मूलभूत गरजा आहेत माणसाच्या, अन्न, वस्त्र आणि निवारा। आणि मग आमच्या संप्रदायाचंही जर मत पाहिलं, शैक्षणिक धोरण आणि संप्रदायाचे जरी तत्व पाहिलं तर संप्रदायाचे तत्व तेच आहे। कुठंतरी या गोष्टीची आवश्यकता होती आणि ते छत्र गुरुकृपेनं आज त्यांना प्राप्त झालंय, याचा आम्हाला संबंध परभणीकरांना आनंद आहे। वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून माणसं जोडायचं काम केलं। ती माणसं आज ढाल जशी असते सावलीसारखे आज या ठिकाणी एवढ्या उन्हाच्या तीव्रतेमध्ये उपस्थित झालेले आहेत। आलेले सर्व मान्यवर, आलेले सर्व पाहुणे मंडळी, आलेले सर्व भाविक भक्त मंडळी आणि या कॉलनीतली सर्व, कोणची कॉलनी आहे, ओमनगर कॉलनीतील सर्व नागरिक, आपल्या सर्वांच्या स्नेहापोटी एवढं भव्य दिव्य हे या ठिकाणी कार्यक्रमाचं स्वरूप पाहायला मिळतंय। सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो। आणि यानंतर मी माझ्या गुरुपरंपरेच्या वतीनं रोहिदास महाराजाला आरोग्य लाभावं आणि त्यांच्याकडून संप्रदायाची ही सेवा आयुष्यभर पांडुरंग परमात्म्याने करून घ्यावं या हेतूनं सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या परंपरेतून म्हणून त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। मालक बोललेले आहेत, बाबा बोललेलेच आहेत आणि बाबांपुढे मालकांपुढे आम्ही काय काजू यांनी बोलावं, बरोबर आहे का नाही। एवढं वय होऊन सुद्धा महाराजांच्या समोर बसल्यानंतर बरं का बाबा, मला जायचं होतं लगेच पुढं नियोजन असल्यामुळे, पण महाराजांच्या मुखातलं ऐकल्याच्या नंतर उठण्याची इच्छा होत नाही। म्हणून या वयात सुद्धा मी कौतुक करतो नेहमी, आम्ही पण फिरणारीच आहेत। कौतुक या गोष्टीचं आहे की आत्ताच आम्हाला वय झाल्यासारखं वाटतंय, पण याही वयात आता हे कीर्तन संपून रात्री कथा आहे, पुन्हा उद्या सकाळी कीर्तन आहे, म्हणजे दिवसातून 3 कार्यक्रम बाबा करत राहतात। आणि मी यासाठी एकच म्हणेल, महाराज खूप घडतील पण ढोक महाराज पुन्हा घडणे नाही, आहे की नाही। म्हणून अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो। म्हणून मालक आहेत, बाबा आहेत, बोलण्यासारखं भरपूर आहे, आम्ही नेहमी बोलणारेच आहेत, पण मी एकच या ठिकाणी सर्वांना रोहिदास महाराजांच्या प्रेमामुळे सर्व या ठिकाणी जमलेले आहेत। रोहिदास महाराज आहे का नाही मला जास्त सांगता येणार नाही, पण एक सच्चा मित्र नक्की आहे हे मी गॅरंटीने सांगू शकतो। आणि त्यामुळं हा समाज या ठिकाणी जमलेला आहे। म्हणून महाराजांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि एक विनंती करतो की मी बऱ्याच ठिकाणी असं वाचलं की माणसाची अपमान करण्याची खूप संधी कोणती असेल तर बोलवून सत्कार न करणे, बरोबर आहे का नाही। पण या ठिकाणी आपण असं करूयात की आमच्या कुणाचा सत्कार नको, जे आलेले आहेत ते सगळे सन्मानार्थीच आहेत। म्हणून कुणाचा सत्कार करणार, सगळे तुमच्या प्रेमामुळेच आलेले आहेत। म्हणून आमच्याकडून, मालकाकडून, माझ्याकडून, लबडे महाराजाकडून तुम्हाला विनंती आहे, कुणाचा सत्कार नको, आमचा बाबांचा झाला तो खूप झाला। पुन्हा एकदा महाराजांना भरपूर शुभेच्छा देतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी। पाटलांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। पुरंदर क्षत्रिय कुलवंश श्री महाराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ की। मी
आदरणीय मनोजी जरांगे पाटील यांना विनंती करतो की आपण या वास्तूसाठी शुभेच्छा द्याव्यात. छत्रपती शिवराय वंदन करतो. आपले मस्के महाराज यांच्या वास्तूच्या निमित्तानं आपण सगळेजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं जमलो. महंत गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो. आमचे दत्तापूरकरजी बाबा यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि या गंगाखेड नगरीमध्ये जमलेल्या माझ्या सर्व बांधवांना माझा मानाचा जयशूर. आज खूप चांगला योग आहे. लक्ष्मी नरसिंह यांचा आज जन्मोत्सव आहे. आणि या महाराष्ट्रातल्या मोठ्या हस्ती म्हणूयात आपले सगळ्यांचे गुरु दोनही महाराजांचं या ठिकाणी आज दर्शन झालं. ही खूप मोठा योग आज आलाय. महाराजांचं मस्के महाराजांनी नाव सांगितलं की डोगजी बाबा येणार आहेत. म्हणलं आम्ही पण येणार आहेत. कारण दिलेला शब्द पाळणं हे माझं काम आहे आणि ते मी करतो. मी यार शांत बसता का? तुम्हाला काढून देईन बरं काही दोन. आता ढकला ढकलीचं संपलं असेल ना, मग करा की बंद. आता मी मस्के महाराजांना शब्द दिला होता की आपल्या वास्तूसाठी येणार आणि आपल्याला शुभेच्छा देणार. मी कालपर्यंत आजारी होतो. शेवटी काल डिस्चार्ज घेतला. आज बोलायची माझ्या क्षमता नाही आहे, तरी पण मी ढोकजी महाराज आणि दस्तकापूरकरजी महाराज आणि आमच्या मस्के महाराजांचा शब्द मला मोडणं कठीण होतं. मी तो शब्द मोडू शकत नव्हतो. म्हणून आपला सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय, आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलोय. कारण मला इथून आलं पुन्हा ॲडमिट करावं लागणार आहे असं दिसतंय. पण दिलेला शब्द मोडायचा नव्हता म्हणून इथपर्यंत आलोय. मला जास्तीचं काय तुम्हाला आज बोलायचं नाही आहे. मात्र एक सांगतो, मस्के महाराजांना आपला सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांना आज आपण देऊया. नवीन वास्तूस त्यांचा आज प्रवेश होतोय. त्यांना खूप खूप त्या निमित्तानं शुभेच्छा. आणि दुसरं 4 जूनला आमरण उपोषण आपल्या लेकरं मोठे व्हावेत, त्यांना आरक्षण मिळावं म्हणून सुरू केले. परभणी जिल्ह्यातल्या घराघरातल्या सगळ्या बांधवांना 4 जूनला अंतरवालेले यावं. कारण आपल्याला आपल्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकायचं. त्या गुलालात आपल्याला सगळ्यात मोठा आनंद आहे. हे बाकीचं होत राहील. आता तो विषय संपला. होतं तोपर्यंत होतं, आता तो विषय संपलेला आहे. आता पुढची लढाई आपल्या लेकरांसाठी. कोणी येईल कोणी जाईल त्याच्यात आपल्याला काय आनंद नाही आहे. त्या गुलालात आपल्याला आनंद नाही आहे. त्यामुळे आपल्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकायचा, त्यात जास्त आनंद आहे. तो आनंद व्यक्त करण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हा. 4 जूनला सगळ्यांनी अंतरवालेले या. आपल्याला आरक्षणाची लढाई शेवटच्या टोकापर्यंत लढून जिंकायची. पुन्हा एकदा जीव घेणं कठोर असं आमरण उपोषण 4 तारखेला सुरू होतं आहे. म्हणून आपण सगळ्यांनी या राज्यातले लेकरं, या राज्यातला गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी आपला हा संघर्ष सुरू आहे. आता बाकीचे विषय सगळे 13 तारखेलाच किंवा कालच्या 20 तारखेला संपलेले. ज्याला कोणाला कोणाचं काम करायचं ज्याने त्यानं केलं आहे तो विषय आता संपला. आता सगळ्या पक्षातल्या मराठ्यांसमोर आणि सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यांसमोर प्रश्न आहे, आपल्या मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळवून द्यायचं. त्यासाठी तुम्हालाही माझी आज या कार्यक्रमाच्या वतीनं परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना विनंती आहे
आपण सगळ्यांना ताकदीनं 4 तारखेला आंतरवालीकडे यायचं आहे. कोण पडला कोण निवडून आला याच्यात आपण वेळ घालायचा नाही. कोण कसा आला त्याचा आनंदही व्यक्त करू नका आणि त्याचा रागही व्यक्त करू नका, कारण तो विषय आता आपल्यासमोर दुसरा पर्याय नाही आहे. कारण आपला समाज असा आहे की जितक्या दिवस सहन होतो तितक्या दिवस करतो. आपल्याला आपल्या लोकशाहीच्या मार्गाने हक्क मिळवायचा. शांततेचं युद्ध हे कोणाला रोखता येत नाही. त्यामुळं आमरण उपोषण करून लोकशाहीच्या मार्गाने हक्काचं असणारं आरक्षण मिळवायचं आणि ते मिळवत आणलं आहे. आपण थोडं राहिलं आहे. कोणी किती काही विरोध केला तरी आपण आरक्षणात जाणार आहेत. सोबत जर राहिले तर मित्र म्हणून राहणार आहेत. पण विरोध आपला हक्काचा असूनही जर विरोध केला तर हे फितुरीमध्ये यांची गिनती होणार आहे. त्यामुळं आपलं आरक्षण हे हक्काचं आहे. आपल्या शेकडो वर्षाच्या नोंदी आहेत. त्यामुळं त्याला रोखण्याचं काम करण्याऐवजी मित्रत्वाची भूमिका घेऊन जर सगळ्यांनी साथ दिली तर पुन्हा पहिल्यासारखे संबंध सगळ्यांची प्रस्थापित होतील. परंतु मराठा आरक्षणात जात असताना जर विरोध केला तर विनाकारण जातीवाद करायला तुम्हीच जबाबदार आहेत, आम्ही नाहीत. ते बाकीचं जाऊ द्या, त्याला खंबीर आहेत. आपण काय करायचं ते नंतर बघू. आजचा विषय एवढाच आहे की 4 जूनला आमरण उपोषण सुरू होतं आहे. परभणी जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी 4 जूनला आंतरवालीकडे यायचं आहे. कारण दुसऱ्याच्या गुलालात आनंद व्यक्त करायचा आता बंद करा. स्वतःचे लेकरं मोठं करून स्वतःच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकण्यात आनंद व्यक्त करा. त्या गुलालात आपल्याला जास्त आनंद येईल. तो गुलाल मात्र उधळायचा आहे. त्याच्याशिवाय आता मागं हटायचं नाही. आपण पुन्हा एकदा आपल्या म्हस्के महाराजांना शुभेच्छा देऊ. तुमच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं महाराजांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. रामकृष्ण हरी. धन्यवाद साहेब. थांबा, खाली बसा, कोणी उठू नका. सगळ्यांना विनंती आहे की 4 तारखेला गंगाखेड तालुक्यातून हजाराच्या संख्येनं आणि परभणीतून लाखोच्या संख्येनं आंतरवली सराटीत आपल्याला दाखल व्हायचंय. 4 तारखेला आपल्याला आंतरवली सराटीत दाखल व्हायचंय.